नमस्कार, रामराम मंडळी. मी आपला लाडका बाहुरपणे म्हणजे आपला लाडका निवेदक सुरेश डोंगरे स्वागत करतो आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये. कार्यक्रमाचं नाव आहे भाऊचा धक्का. या भाऊच्या धक्क्यामध्ये आपण धमाल करत आहोत. वेगवेगळ्या कॉलेजमध्ये, शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांचे कलागुण आणि त्या कलागुणांच्या माध्यमातून त्यांना मिळणारं शिक्षण या सगळ्यांचं आपण या ठिकाणी आढावा घेतो. या कार्यक्रमामधनं आज आपण आलेलो आहोत ते जुन्नर तालुक्यातल्या आर्वी येथील शिवनेर विद्यालयामध्ये. आणि या शिवनेर विद्यालयाच्या कार्यक्रमाला सुरुवात करताना आपण सुरुवात करणार आहोत या शाळेतले एक शिक्षक, त्यांच्या गाण्यापासून आपण सुरुवात करणार आहोत. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. उड़ले 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 है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. उड़ले 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 उड़ले. वा वा वा, जरा जोरात सरांसाठी टाळ्या वाजवा. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. किशोर कुमारांचं अतिशय गाजलेलं हे गाणं आणि माझे लाडके गायक आहेत ते म्हणजे किशोर कुमार. त्यांचंच एक आणखीन गीत आहे ते म्हणजे आने वाला पल जाने वाला है, हो सके तो इसमें जिंदगी बिता दो, पल जो ये जाने वाला है. हो आने वाला पल जाने वाला है. वा वा वा, अशी मस्त सुरुवात तुम्ही केलेली आहेत. आणि या शाळेतलं वातावरण एकदम मस्त आहे बरं का प्रेक्षकांनो. आज एकदम धमाल येणार आहे, मजा येणार आहे. मागच्या 2 एपिसोडला आपण पाहिलं, मी गेलो होतो ते म्हणजे जय हिंद कॉलेजमध्ये, त्याच्यानंतर मी गेलो होतो BJ कॉलेजमध्ये, त्याच्या आधी मी गेलो होतो छत्रपती विद्यालयामध्ये, आणि आज मी आलो ते एका महाविद्यालयामध्ये जिथे 5वी ते 10वी पर्यंतचे विद्यार्थी आहेत. पण या विद्यार्थ्यांमध्ये पण कलागुणांची काही कमतरता नाही आहे बरं का. म्हणूनच आजचा भाऊचा धक्का हा भाऊरपाडे पोहोचलाय शिवनेर विद्यालय आर्वी येथे. आता पाहूया त्या मुलांची धमाल आणि कशी करतात मुलं धमाल, आणि त्या धमालला कशी देतात त्यांचे शिक्षक वर्ग. कमाल आणि कमाल आणि कमालनी साथ. चला तर मग बोलूयात आता विद्यार्थ्यांशी. चला. आपण म्हणतो की शाळेमध्ये गेल्यानंतर मला नेहमीच आठवतं, कारण मला आज मी जे काही तुमच्या समोर करतोय बोलतोय ना, याच्या मागे कष्ट आहेत आणि आशीर्वाद आहे आणि शिकवण आहे ती माझ्या गुरुजनांची. म्हणून मी म्हणतो की गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आणि या गुरूंच्या बरोबरच आयुष्यातला पहिला गुरु असतो तो म्हणजे आपले आई आणि आपले वडील. आणि म्हणूनच आई वडिलांबद्दल बोलण्यासाठी एक विद्यार्थिनी या ठिकाणी उत्सुक आहे. मी मुळे साक्षी संतोष, श्री शिवनेर विद्यालय आर्वी, इयत्ता 8वी. मी आज आपणाला आई वडिलांबद्दल काही माहिती सांगणार आहे. आई स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. खरोखरच आई म्हणजे काय असते? दुधावरची साय असते, लंगड्याचा पाय असते, वासराची गाय असते. आई असते जन्माची शिदोरी, ती सरतही नाही आणि उरतही नाही. अशीच आईची माया ही समुद्रापेक्षा जास्त आहे. तर खरोखरच अशी श्रेष्ठ ही आईची किमी आहे. आपण स्वतः संकटात स्वतःला घालते व आपल्या मुलाचा जीव वाचवते अशी ही आई असते. खरोखरच छोट्या छोट्या संकटांसाठी आई पुरेशी असते, मात्र मोठ्या संकटांसाठी वडीलच लागतात. जर आपल्याला ठेच लागली तर आपल्या तोंडातून शब्द बाहेर येतो आई ग. मात्र नंतर जर आपल्याला एक मोठा साप आपल्या समोर दिसला किंवा मोठा ट्रक दिसला तर बाप रे हा शब्द तोंडातून येतो. तर छोट्या छोट्या संकटांसाठी आई पुरेशी आहे, मात्र मोठ्या संकटांसाठी वडीलच लागतात. असेच हे आई वडील दोघेही श्रेष्ठ आपल्या जीवनात असतात. त्यांच्या आशीर्वादानेच आपण कोणतेही यश प्राप्त करू शकतो. आपला महाराष्ट्र कामगारांचा, कष्टकऱ्यांचा, मावळ्यांचा, मातीमध्ये सोनं पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचा आणि अशी गुणी विद्यार्थी निर्माण करणाऱ्या जुन्नर तालुक्याचा. आणि हा जुन्नर तालुका म्हणजे छत्रपती शिवरायांची ही जन्मभूमी. म्हणूनच आऊ जिजाऊंच्या चरणी मानवंदना देत त्यांना मानाचा मुजरा करत आपण एक घोषणा देऊयात. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर पुन्हा एकदा आपण वळूयात या विद्यार्थी मित्रांच्या गप्पा गोष्टींकडे. अतिशय सुंदर मुली, तू म्हणजे मला फार म्हणजे मी भावूक झालो तुझं ऐकून. आता याच बरोबर भावूक होता थोडंसं हसलं पण पाहिजे ना. तर हसवण्यासाठी
आपल्या शाळेतले एक शिक्षक आहेत, जे काही मला वाटतं नकला वगैरे करतात, असे एक शिक्षक आहेत आणि दिसायला इथे कॉमेडियन दिसतातच. तर सर या इकडे माझ्या बाजूला या, आम्हाला कलाकार लोक आवडतात. आपल्या आवाजच्या टीमचं आपल्या या शिवनेर विद्यालयामध्ये मी सहर्ष स्वागत करतो. काय असतं की खतरनाक बायको असते आणि तिने जीवन केलेलं असतं आणि ती आपल्या नवऱ्याला म्हणते, जो खाना किया है वो खाना पड़ेगा, चटनी बनाई चाहे बेसन बनाया तुझको खाना पड़ेगा, जो खाना किया है वो खाना पड़ेगा, खाना पड़ेगा. आणि मग प्रपंचाला वैतागलेला नवरा असं म्हणतो, मेरे सपनों की रानी कब जाएगी तू, आई रुत मस्तानी कब जाएगी तू, बीत जाए जिंदगानी कब जाएगी तू, चली जा तू चली जा. पूर्वीचे चित्रपट असे होते की भाऊक करणारे होते. नवरा बायकोला म्हणतो की कामिनी मैं तुम्हें छोड़कर जा रहा हूँ, तर कामिनी असं म्हणते, नहीं नाथ मुझे छोड़कर मत जाओ, नहीं नहीं कामिनी मैं तुम्हें छोड़कर जा रहा हूँ. आता जमाना बदलला, नवीन प्रकारचा पिक्चर आला, तर ती हिरोईन हिरोला म्हणते, राम तुम मुझे छोड़कर जा रहे हो, हाँ 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 मैं तुम्हें छोड़कर जा रहा हूँ, राम तुम सचमुच मुझे छोड़कर जा रहे हो, हाँ मैं तुम्हें छोड़कर जा रहा हूँ, तो फिर जाओ, शाम तुम इधर आओ. पाहिलं मंडळी, या शाळेतल्या गायकवाड सरांनी तर एकदम चौकारच मारलाय. ते षटकार पण मारायला तयारच होते, पण त्यांना षटकार मारायला संधी मी नंतर देणार आहे. वरांचे जरा लाडके शिक्षक दिसत आहेत, जरा याच्यासाठी टाळ्या वाजवा आपल्या गायकवाड सरांसाठी. गायकवाड सर कुठे गेले हो सर? तुम्ही तुमच्या बायको बद्दल बोलले ना, मी माझ्या बायको बद्दल बोलतो, चालेल तरी बोलले. माझ्या बायकोला मी लग्नाच्या आधी एक कविता लिहिली होती, लग्नाच्या आधी कविता लिहिलेली, त्याच्यात 2 ओळी तिला अशा लिहिल्या होता की तुझा माझ्या प्रेमाचा अर्थ फार साधा, तुझ्या माझ्या प्रेमाचा अर्थ फार साधा, मी तुझा कृष्ण तू माझी राधा. आता लग्नाला 25 वर्ष झालीत. 25 वर्षानंतर परत बायकोवर कविता लिहिली की बाई तुझ्या माझ्या प्रेमाचा अर्थ फार गहिरा, तुझ्या माझ्या प्रेमाचा अर्थ फार गहिरा, थोबाड तुझं बंद कर होईल मी बाहेर. त्याच गमतीचा कार्यक्रमाचा पुढे आपण नेणार आहोत आणि ही छोटीशी मुलगी आहे ती आईबद्दल एक गाणं म्हणणार आहे. आई वडील माझे थोर, किती सांगू त्यांचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला कार, धडपत्या उन्हात रखरखत्या रानात, राहिलीस माझ्यासाठी तू कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडेल तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काटचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला कार, नभीची चांदणी तू चंदनाची कोर, शीतल तू इच्छी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभे आयुष्य जगेल, आई देवा पाशी मी ग मी तुलाच मागेल. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला कार, दिला तिने जीवनाला कार. वा, जीवनाला आकार देणारी आई
आणि त्या आईविषयीचं हे सुंदर गाणं नोरेंनी या ठिकाणी सादर केलं. आणि या शाळेतल्या 2 मुली बोलल्या, आतापर्यंत एक शिक्षक बोलले. पण आणि झाले काय, प्रत्येक क्षेत्रामध्ये हल्ली आहे ना, फुल नाही चिंगारी है यही आज की नारी है म्हणत मुली पुढं पुढं चालल्यात आणि आमची मुलं मागं मागं झाडाखालीच बसू राहिले. म्हणून मी मुलांमध्ये काय कला गुण आहेत का असं जरा शोध घेतो. पोरा कुठे येतो चांगला दिसतोय, कुठे कुठे तिकडे. झालं का? ओके. काय तुझं नाव? हा कशी? हा म्हणलं आशिष, म्हणलं कशीच. आशिष नाव आहे का तुझं? आज आशिष नाव आहे तुझं. कितवीला आहे तू? हा 7वीला आहे. इकडे येईन जरा माझ्याकडे. काय म्हातारा माणूस आहे. घाबरायचं नाही, घाबरायचं नाही. मला पोरगी नाही, मी काय तुला बघायला आलो. ए पोरा आशिष म्हण, गाणं म्हणतोय तू? म्हण. भीगी भीगी सड़कों पर मैं तेरा इंतजार करूं, धीरे धीरे दिल के ज़मीं को तेरे ही नाम करूं, खुद गज यूं जानूं के फिर ना कभी पायूं, होले होले दिल गबू अरे तेरे ही नाम करूं. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. सनम रे, बस भाऊ बस, आता काय हरकत नाही. बारीवर का काम केलं तू, मस्त गाणं म्हणलं. आणि या शाळेमध्ये कलाकारांची खाण मला दिसते आहे, कारण हा जुन्नर तालुका आहे, छत्रपती शिवरायांची जन्मभूमी आहे मगाशी म्हटलं मी. आणि इथं सांस्कृतिक वातावरण देखील चांगलं आहे. आणि या सांस्कृतिक वातावरणाचा फायदा घेण्यासाठी आणि तुम्हा सर्वांना एक चांगलं व्यासपीठ निर्माण व्हावं, व्यासपीठ मिळावं, म्हणूनच आपला आवाजच्या माध्यमातून हा भाऊचा धक्का कार्यक्रम तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. आणि असाच एक कार्यक्रम आपला आवाजवर सुरू झालेला आहे, ज्या कार्यक्रमाचं नाव आहे मी गुणवंत कलावंत. या कार्यक्रमामध्ये आपणही सहभागी होऊ शकता. या कार्यक्रमात आपल्याला सहभागी व्हायचं असेल तर माझ्याशी संपर्क साधू शकता. आणि आता एक विद्यार्थी या ठिकाणी एकपात्री करण्यासाठी येणार आहे. त्या विद्यार्थ्याला मी विनंती करतोय, पोरा इकडे ये आणि एकपात्री करा तुझी सादर कर. तुम्हाला सांगतो मी, फक्त तुम्हाला आता 2 फेकड्यांची गोष्ट सांगतो. बाळू, काय रे बाळू, कुठे गेला होता? काय नाही रे काळू, तिकडे गेलो होतो. तिकडे कुठं रे? अरे आफ्रिकेला. कुठं आफ्रिका? अरे ते मंचर नाही का, मंचरच्या पलीकडच्या गल्ली माहिती का? त्या गल्लीतच नाही का आफ्रिका आहे आपली. मग तू कुठे गेला होता? अरे मी शेजारच्यात अमेरिका नाही का, शेजारच्यात गल्लीत अमेरिका. आणि तुला काय सांगतो, आमच्याकडे एवढं भलं मोठं वांग, एवढं भलं मोठं वांग, एवढं मै. अरे तुला काय सांगतो, जाऊ दे. एवढं भलं मोठं वांग मै ना, आता आहे ना, जाऊ दे रे. बरं सांगतो, एवढं भलं मोठं वांग आहे ना, म्हणजे नारेगाव, जाऊ नारेगाव छोट राहिलं. पुणे माहिती का? पुणे एवढं, पुण्याला सहज घालू शकतो. भरीत वांग्याचं भरीत, वांग्यात जिलेबी, वांग्याचं आता भजे, वांग्याचं भजे ते पण करू शकतो. मग तू एवढं भलं मोठं वांग शिजतो कुठं रे? अरे तुला ते जाऊ दे रे. आमच्या इथे एवढी मोठी कडे, एवढी मोठी कडे, एवढी मोठी कडे, एवढी मोठी कडे, त्यात आहे ना स्विमिंग पूल आहे ना. तुला सांगतो, ती कुंभमेळा आला होता बघ, कुंभमेळा. ते कुंभमेळा आला होता ना, त्याच्यामुळे ते तिचे साधवाले होते, त्यांना पोहायला ते होतं. मग ती एवढ्या कडे तू करतो काय रे? अरे तू वांग कायला आहे, त्याच्यात शिजतो ना मी. वा वा, टाळ्या वाजवायच्या. एकच पंच मारलाय वावनी, पण दणका मारलाय बरं का. याला आपल्या महाराष्ट्राच्या भाषेमध्ये आणि महाराष्ट्राच्या कलेमध्ये बतावणी हा प्रकार म्हणतात. दोघांनी करायचा असतो. तू एकट्याने केला, पुढच्या वेळेस आल्यावर मी पण तुझ्याबरोबर बतावणी साजरी करेल बरं का भाऊ, नाराज नको होऊ. तर पुन्हा एकदा आपण जाणार आहोत. माझं नाव आहे मधुरा विजय मुळे. मी इयत्ता 5वी अ च्या वर्गात शिकते. आमच्या वर्ग शिक्षिकांचे नाव आहे गायकवाड मॅडम. मी आज तुम्हाला एक जोक सांगणार आहे. एक चिंटू नावाचा मुलगा असतो, तो रोज शाळेत जात असतो. तो एकदा त्याच्या मॅडम म्हणतात की चिंटू 5 ओळी शुद्ध लेखन लिहून आणतो. घरी जातो, आईला बोलतो, आई मला एक वाक्य सांग ना. आई रागावलेली असते. आई म्हणते टाक्यात घालेल लाटणं. तो ते वाक्य लिहून घेतो. मग तो पुढे जातो बाबांकडे. बाबा पेपर वाचत असतात. बाबांना तो म्हणतो, बाबा मला एक वाक्य सांगा ना. बाबा म्हणतात सलमान खान. तो ते पण वाक्य लिहून घेतो. मग तो जातो त्याच्या ताईकडे. ताई डान्स करत असते. गाण्याचं नाव असते जवळ नाचू नको. ते पण
तो आहे ना ते पण वाक्य लिहून घेतो. मग तो पुढं रस्त्याने चाललेला असतो, तो तिथून एक भंगारवाला चालला असतो, तो मोठ्याने बोलत असतो भंगारवाले भंगारवाले, तो ते पण वाक्य लिहून घेतो. मग तो पुढे जातो आणि तिथं काही माणसं जमलेली असतात. तर म्हणतो काय झालं, तर एक माणसाला म्हणतो काय झालं, माणूस म्हणतो तो टाकला त्या दिवशीच मिळाला. तो दुसऱ्या दिवशी शाळेत जात. मॅडम म्हणतात चिंटू तुझं पहिलं वाक्य वाच. तो पहिलं वाक्य वाचतो, टाक्यात घालीन लाटणं. मॅडम म्हणतात तू स्वतःला काय शान समजतो, तो म्हणतो सलमान खान सलमान खान. मग तो मॅडम म्हणतात की ना येऊ का तिकडे, तो म्हणतो जवळ मॅडम म्हणतात शाळेला काय मानतोस, ते लय शाळा झाला का, तो म्हणतो भंगारवाले भंगार. मग आहे ना मग तो मॅडम म्हणतात जाऊ का मुख्याध्यापिकाकडे, तो म्हणतो तो टाकला त्या दिवशीच. माझे नाव भक्ती मंगेश वाबे. ओढाळ वासरू राणी आले फिरू, कळपाचा घेरू सोडून या, कानामध्ये वारे भरून या न्यारे, फेरधरी फिरे रानो माळ, मोकाट मोकाट अफाट फाट, वाटेल ती वाट धावू लागे, विसरुनी भान भूकनी तहान, पायांखाली रान घाली सारे, थकुनिया खूप सरता हुरूप, आठवे कळप तया लागी, फिरू जाता मागे दूर जाऊ लागे, आणखीच भागे भटकत, पडता अंधारू लागले हंबरू, माय तुले करू शोधू येई, माय तुले करू शोधू येई. अतिशय 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 सुंदर अशी कविता या मुलीने सादर केली आणि मुख्य म्हणजे अतिशय तालात आणि सुरामध्ये सादर केली. आणि आता पुन्हा एकदा मी या ठिकाणी बोलवतोय या शाळेतले सगळ्यात भारी सगळ्यांचे लाडके शिक्षक गायकवाड सरांना विनंती करतो की ते काय बेदुने बेदुने मागाशी सगळे पोरं ओरडत होते पाडा पाडा, तर तो आता ऐकूया सरांच्या तोंडून एका विशेष पद्धतीने त्यांनी म्हटलेले बेचे पाडे. एका शाळेमध्ये गणिताचे शिक्षकांची भरती चालू होती आणि ही भरतीसाठी काही नवीन लोकांनी आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. तर या प्रत्येक आलेल्या उमेदवाराला एकच प्रश्न विचारायला जायचा की तुम्ही आमच्या मुलांना बेचा पाडा कसा शिकवणार. तर सुरुवातीचा जो उमेदवार गेलेला होता आपलं नशीब आजमावण्यासाठी, तो उमेदवार होता एक शाहीर. त्या शायराने बेचा पाडा म्हणायला सुरुवात केली. कसा म्हणाला तो बेचा पाडा. बेक बे बेदुने चार, बेक बे बेदुने चार, बेत्रिक सहान, बेचोक आठ, बे पंच दहा, बेसक बारा, बेसाती चौदा, जिराजी जी बेसाती चौदा जिराजी. यानंतर बेचा पाडा म्हणण्यासाठी एक धनगर शाळेच्या जवळून चाललेला असतो. त्याला असं वाटलं आपण मेंढ्या वळून वळून दमलेलो आहोत, आपण आपलं नशीब आजमावून पाहू. त्यानं बेचा पाडा कसा म्हटलाय पहा. अन बे कुबे आणि बे दुने चार, आणि बे त्रिक सहा, बाबा बे चोक आठ, बे 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 चार, बे त्रिक सहा, आणि बे चोक आठ, आणि बे पंच दहा, आणि बे कुबे आणि बे दुने चार. आता सगळ्यात शेवटी बेचा पाडा म्हणण्यासाठी येते या महाराष्ट्राला वेळ लावणारी सुरेखा पुणेकर. तिने बेचा पाडा कसा म्हटलाय पहा. बेक बे बेदुनीच्या, बेत्रिक सहानेक, बेच
चुक आज ये बेपंचेदार 12 बेसाती 14 12 बेसाती 14 82 16 92 18 20 वा, खरंच शिवनेर विद्यालयातली ही सगळी मुलं म्हणजे एक एक हिरा आहे, एक एक नमुना आहे. फक्त या हिऱ्यांना हवी आहे एक संधी, आणि ती संधीच आपल्याला देणार आहे आपला आवाज. नवा कार्यक्रम सुरू होतोय, मी गुणवंत कलावंत. मुख्य संपादक अतुल परदेशी यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम सुरू झालेला आहे. यामध्ये तालुक्यातल्या कलाकारांना आपण एक व्यासपीठ निर्माण करून दिलेलं आहे त्यांची कला सादर करण्यासाठी. किसी जुबान में भी वो लफ्ज़ ही नहीं कि जिनमें तुम हो तुमको मैं बता सकूं. मैं अगर कहूँ तुम साहसी कायनात में नहीं है कोई तारीफ ये भी तो सच है कुछ भी नहीं. तुमको पाया है तुझे से खोया हूँ. पुन्हा एकदा आपण विद्यार्थ्यांकडे वळणार आहोत. विद्यार्थ्यांच्या या कलागुणांना वाव देण्यासाठी आज आपला आवाजच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम राबवले जातात. रविवारी असतो गोलबिंदास कार्यक्रम, शनिवारी असतो भाऊचा धक्का हा माझा कार्यक्रम, आणि बुधवारी रात्री 8:30 वाजता असतो तो कार्यक्रम म्हणजे मी गुणवंत कलावंत. असे विविध कार्यक्रम आम्ही सादर करतो, कारण तुम्हा सर्वांचं प्रेम आणि आशीर्वाद आम्हाला जे मिळतंय आणि ते रोजच वाटतं आहे. असाच तो लोभ असू द्या. आता वळूयात पुन्हा एकदा एक विद्यार्थिनी या ठिकाणी आपल्यासमोर सादर करणार आहे. आजकालच्या काळाबरोबरच आपली संस्कृती ही बदलत चालली आहे. आजकालच्या मुलामुलींना देश विदेशातील परंपरेचे अवलोकन करायला वेळ आहे, पण आपल्या महाराष्ट्रातील संस्कृतीचे परंपरेचे जतन करायला वेळ नाही. किती लज्जास्पद गोष्ट आहे नाही, म्हणून किती लज्जास्पद गोष्ट आहे. आज सांगताना लाज वाटते की आपल्या मराठमोळ्या मुलामुलींना सणवार माहीत नाहीत, पण बाकीचे डे सर्व माहीत असतात. जाता एकच सांगते, गर्व नाही पण संस्कार आहे, धमकी नाही पण धमक आहे. पैसा असला तरी मनाची श्रीमंती आहे, म्हणूनच म्हणते मी मराठी आहे, म्हणूनच म्हणते मराठी आहे. अभिमान मराठी, स्वाभिमान मराठी, तुमचा आमच्या सर्वांचा सन्मान मराठी. त्यामुळे मराठीचं कौतुक तर आपण नेहमीच करणार आहोत, कारण मराठी आहे म्हणून आपण आहोत. आणि मराठीला आता आपण आणखीन चांगल्या उंच अशा पदावर घेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. मुली, अतिशय सुंदर तू हे मराठीबद्दल बोललेली आहेस. आता एक छोटी मुलगी माझ्यासमोर बसलेली आहे शेजारी. शाळेबद्दल आतापर्यंत या विद्यार्थ्यांमध्ये कोणीच बोललं नाही. शाळेबद्दल ही बोलणार आहे आणि विशेष मध्ये इंग्लिशमध्ये बोलणार आहे. My name is Shrutika Santosh Chavan. I am learning in 6th standard. My class teacher is Saudata madam, and I am learning in my school name is Shri Shivner Vidyalaya Arvi. I love my school very much. We learn all teachers. All teachers are very nice. They're teaching us all subjects very nicely. They are not only teaching to us. They are taking our games and dance and all the things. My principal Kharat sir, Folke sir, and all the teachers, I'm thanking to them that bring in this my to me in this my school, and thank you. Very good. टाळ्या वाजवा या पुरीसाठी. मराठीचा अभिमान असताना इंग्लिश मात्र शिकलंच पाहिजे, हेही तितकंच महत्वाचं. पण इंग्लिश येत नाही म्हणून लाज बघायची काळात नाही. आपल्याला लाज वाटली पाहिजे की आपल्याला जर मराठी आलं नाही ना तर मात्र आपल्या सर्वांना लाज वाटली पाहिजे, कारण आपला बाणा आहे मराठी बाणा आहे. आपण महाराष्ट्रात राहतो, या महाराष्ट्राच्या मातीत राहतो. पोरगी, अतिशय सुंदर तू या ठिकाणी सादर केलं आहे. आणि आता या शाळेतल्या आणखीन काही मुली या ठिकाणी येणार आहेत आणि आपल्यासमोर एक वेगळा आविष्कार, कलेचा आविष्कार सादर करणार आहेत. छान 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 माझा पुणे जिल्हा छान, 14 तालुक्यांनी बनला जिल्हा महान. छान 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 माझा पुणे जिल्हा छान, 14 तालुक्यांनी बनला जिल्हा महान. मुर्शिदखेड, शिरूर, बारामती, वेल्हा पुणा सिटी यांची दोस्ती. मुर्शिदखेड, शिरूर, बारामती, वेल्हा पुणा सिटी यांची दोस्ती.
जोडीदार आहे त्यांना हवेली महान. छान 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 माझा पुणे जिल्हा छान. छान 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 माझा पुणे जिल्हा छान. 14 तालुक्यांनी बनला जिल्हा महान. शिवनेरीला आहे जुन्नरची शान. साखर कारखान्याला नाही पैशाची वाट. शिवनेरीला आहे जुन्नरची शान. साखर कारखान्याला नाही पैशाची वाट. रडार दुर्बिणीने झाली प्रसिद्धी महान. छान 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 माझा पुणे जिल्हा छान. छान 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 माझा पुणे जिल्हा छान. 14 तालुक्यांनी बनला जिल्हा महान. तर मंडळी, आज आपण होतो आर्वीच्या शिवनेर विद्यालयामध्ये आणि या विद्यालयातल्या या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे कलागुण आपण पाहिले, त्याचा आनंद घेतला आणि या विद्यार्थ्यांबद्दल नेमकं काय मत आहे याविषयी आता बोलणार आहेत या शाळेचे मुख्याध्यापक. मी त्यांना विनंती करतो की सर, आपण आपले मनोगत या ठिकाणी मांडावे. स्वर्गीय चांदमलजी रघुनाथजी बोरा उर्फ भाऊ यांनी स्थापन केलेलं हे शिवनेर विद्यालय आर्वी, या विद्यालयामध्ये आपला आवाज या कार्यक्रमाचे भाऊ अर्थात डोंगरे साहेब आले. त्यांनी आपल्या सर्वांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न केला, म्हणून विद्यालयाच्या वतीनं आपण सर्वजण त्यांचं आभार मानूया, अभिनंदन करूया. त्यांनी आपल्या सर्वांच्या कलागुणांना अशाच प्रकारे नियमितपणे वाव द्यावा ही त्यांना विनंती करूया आणि त्यांचा हा कार्यक्रम अखंड महाराष्ट्रामध्ये अधिकाधिक लोकप्रिय कसा होईल यासाठी आपण सर्वच जण त्यांना मदत करूया, सहकार्य करूया. परत एकदा विद्यालयाच्या वतीनं त्यांचं अभिनंदन आणि आभार. आपला आवाज, एकच आवाज, एकच आवाज, एकच आवाज, एकच आवाज. हा होता आजचा कार्यक्रम भाऊचा धक्का. आजच्या कार्यक्रमामध्ये आज आपण इथंच जरी थांबणार असलो तरी पुन्हा एकदा पुढच्या भागामध्ये पुढच्या शनिवारी रात्री 9 वाजता भेटणार आहोत. भाऊच्या धक्क्यामध्ये अशाच धमाल, गप्पा आणि गमतीसह. तेव्हा पाहायला विसरू नका. आपला आवाज पाहत राहा, आपला आवाज पाहत राहा. भाऊचा धक्का.